नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक काळातील बहिणाबाई विमल माळी यांची ओळख महिला दिनानिमित्त करून घेणार आहोत. अवघी दुसरी शाळा झाली असताना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका छोट्याशा अनगर गावातील कवयित्री आजींनी तब्बल 600 कविता लिहिल्या आहेत. त्यामध्ये प्रबोधनात्मक, निसर्ग, शेती, दुष्काळ, पाऊस, स्त्रियांचे दैनंदिन जीवन, राजकारण आदी कवितांचा समावेश आहे. कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण न घेता प्रगल्भतेने कविता रचणाऱ्या विमल माळी या आधुनिक युगातील बहिणाबाईच आहेत. हुंकार काळ्या आईचा हा त्यांचा काव्यसंग्रह लोकसहभागातून प्रसिद्ध झालेला आहे. शेतात काम करताना, खुरपत असताना, दैनंदिन जीवनात सहज त्यांची प्रतिभा फुलते. त्यामध्ये रचलेल्या कवितांना काळ्या मातीचा गंध येतो. त्या मुक्त मनाने सांगतात की कविता करण्याची प्रेरणा त्यांना त्यांचे वडील नागनाथ शंकरराव फुले यांच्याकडून मिळाली. ते वारकरी संप्रदायातील असल्याने घरातील वातावरण त्यांच्या लहानपणापासूनच संगीतमय होते. त्या त्यांच्या वडिलांबरोबर पंढरपूरला जात असत. पण त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर जेव्हा त्या पहिल्यांदा एकट्याच पंढरपूरला गेल्या तेव्हा त्यांना सुचलेली ही पहिलीच रचना आहे की जी त्यांची पहिली कविता. ओढ पंढरीची मला होई घाई, आता कशाला जाऊ तिथे जन्मदाता दिसेल का बाई. शेतात खुरपत असताना जेव्हा मुंग्यांचं घर त्यांच्याकडून नष्ट झालं तेव्हा मुंग्या त्यांच्या अंगाला चावल्या आणि मग त्या ठिकाणी त्या स्तब्ध झाल्या. त्यावेळी त्यांना सुचलेली कविता म्हणजे मुंग्यांचा मोर्चा. संवेदनशील काव्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांच्या कविता आहेत. निसर्गावर केलेली त्यांची एक कविता, त्या कवितेमध्ये ते म्हणतात, रम्य निसर्गी रमले गमले हिरव्या रानामधी, येतो भेटीला मेघसृष्टीला आभाळातून कधी, उगाच त्याची वाट पाहते होऊन वेडी मनी, जरा लागता चाहूल त्याची लपते कोपीमध्ये. त्यांच्या कविता म्हणजे त्यांच्या अनुभवातून निर्माण झालेल्या आहेत. त्या फक्त दुसरीपर्यंत शिकलेल्या आहेत. त्यामुळे खुरप ही माझी डिग्री आहेत असे ते निर्मळ मनाने सांगतात. त्यांना कविता कशा सुचतात असा प्रश्न जर त्यांना कोणी विचारला तर त्यावर ते उत्तर देतात, मनात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर, राग, लोभ नसेल तर आपोआप कविता सुचतात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचारही ते कवितेतून मांडत असतात. तसेच त्यांचा आवाजही खणखणीत आहे. त्यामुळे त्या कवितांचे उत्तम सादरीकरणही त्या करतात. अशा या कवयित्री विमल माळी यांचा हा कविमय प्रवास आपण या व्हिडिओमध्ये पाहिला. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.